वैद्यकीय औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटर्माइन या इंजेक्शनचा साठा, विक्री आणि वापर करणाऱ्या रोहित अशोक कागवाडे वय वर्ष 44 राहणार शामरावनगर आकांक्षा मेडिकलच्या वरील बाजूस सांगली, ओंकार रवींद्र मुळे वय वर्ष 24 राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली आणि अशफाक बशीर पटवेगार वय वर्ष 50 राहणार असुबा हॉटेल समोर पत्रकार नगर सांगली या तिघांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6,16,441 रुपये किमतीचे इंजेक्शन व गोळ्या आणि 8,30,000 रुपये किमतीची चारचाकी व एक मोटरसायकल असा एकूण 14,46,641 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। माननीय श्री संदीप घुगे सो पोलीस अधीक्षक सांगली, माननीय श्रीमती ऋतू खोकर सो अपर पोलीस अधीक्षक सांगली, माननीय प्रणील गिल्डा सो उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, श्री संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, पोलीस हवालदार सचिन कुंभार, सर्जेराव पवार, अभिजित पाटील, सूरज पाटील, अभिजित धनगर, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे, राहुल क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, विकास कांबळे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसेन टिनमेकर, चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे, चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर, सायबर शाखा पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर। आतापर्यंत आपण यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। या आरोपींकडे आणखी सखोल तपास होणे का आपण कोर्टासमोर त्यांची आम्ही कोठडी पण मागतोय, जेणेकरून त्या आरोपींच्या कोठडी दरम्यान जे आहेत त्याच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल। आता नुकतंच आम्हाला वर्षभरामध्ये मी चार्ज घेतला आहे की विविध संघटनांनी काही विद्यार्थी असतील किंवा काही यंगस्टर्स असतील यांच्यामध्ये नशेचं प्रमाण वाढत चाललं आहे। त्याचप्रमाणे आम्ही सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 20/25 यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मेफेनटर्माइन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण 1407 एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील। यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। आता हा जो ड्रग्सचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता। त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे। यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का, त्याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्सचा वापर करण्यात येतो का, या सर्व बाबी निष्पन्न होतील। एकूण हा आपल्याकडे जो कारवाई केलेली आहे त्यात 14,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे, त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत। माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं सहज शक्य होईल। धन्यवाद।